तुम्ही भी मरणार खरमाने. हाय बाई थंडी वाजी राहिली व ना, फार थंडी आहे. पाव अंगी हाय मला स्वेटर आण ना. आणते आहे. हाव ते ट्रॅफिक होतं ना म्हणून बस लेट होई गेली. सासूबाई बरे आहात ना? कावा संगी तुझ्या धाकटे जाव्यासाठी आरतीचं ताटणी आणलं का तू ओवाळ्याला? तिला आठवलं बाई आता की आपल्याला एक सासर बी आहे, एक सासू बी आहे. मड्डम सगळे काम सोडीसन आली ना आपली गरिबांची विचारपूस करायला. आण जा आरतीचं ताट घेऊन ये बाई. आणते आरतीचं ताट. अय तू थांब का पाडी ताट आणते म्हणे. का रे म्हण्या मी इथली आजारी होती तेव्हा नी आली ही आणि आता पाया पडायचं नाटक करी राहिली. नको नकोच लावूया सवय. नको असू दे, पाया नको पडूस. हा का बरं नको पडू? मोठी जाव आहे तू, मान आहे तू, पडू दे पाया. आई मी बरी आहे. तुम्ही बरे आहात ना ताई? हो वहिनी मनीषा ताई कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मी पण बरी आहे. वल्लरी तू बस, मी पाणी घेऊन येतो. माय व स्वतःच्या हाताने पाणी घ्यायची बी सवय नाही राहिली का म्हण्या तुझ्या बायकोले? हा गाई प्रवास करून दमली ना ती. हा तू नशीन दमला ना भाऊ. हे काम करणं म्हण्या मग आता घरात जाईस आणि तिचे पाय बी दाबी दे तू. हा आई अगं आत्ताच आली आहे ना ती. तू बी काय लगेच तिला बोलायला लागली? तू गपचूप बस ग म्हणी. आणि काय रे म्हण्या इथला उशीर का बरं झाला तुम्हाला यायले? अगं मगाशी सांगितलं ना, बस लेट होई गेली. घरची सून इथल्या रात्री घरी आहे ना म्हणजे अक्काबाईचा फेरा चाला ना भो. कस काय टिकायची आपल्या घरामध्ये लक्ष्मी याची अशी सून असल्यावर? जा बाई आज जा तू. पप्पा आम्ही खरं सांगी राहिलो. बस लेट होई गेली. आमची काही बी चूक नाही हो. ते काही बी असलं तरी एका वेळ आहे का सुनेनं घरी यायची? अगं सगळं गाव झोपी गेलं आणि आम्ही जागे सुनेची वाट पाहत. चल चला. चांगलं स्वागत केलं सोनेचं घरात. मनीषा जेवण गरम करचा. हो करते. का बरं? हे काय हॉटेल आहे केव्हा बी ऑर्डर सोडायले? आणि असं बी घरात काही शिल्लक नाहीये. एवढं भाकरीचं तुकडं होतं ते बी टाकलं मी कुत्र्याले. जाऊन झोपा आता. कुत्र्याला दिली आई, बाकी काही नाही, पण निदान माणूस तरी शिल्लक आहे की नाही आपल्या घरात? हा काढ काढ आता. इतक्या रात्री बी तू म्हैस माणूस की काढ म्हण्या. तुला 30 गोड लागते ना. आई कोण आहे? काढ म्हैस माणूस की काढ. चला तुम्ही जाऊ द्या ना. चल व. तू शांत व्हा बघू. मनीषा ताई तुम्ही बी जा झोपायले. खूप उशीर होई गेलाय ना. आम्ही बघतो. हो तेवढ्या बॅगा घेऊन जाते. आऊ नको राहू दे. नाही ठेवते ना मी. ते आधी तू इथं नव्हती तर सारखी आई म्हणायची इथे आण इथे आण. आता आली तर कशी वगैरे तू अशी? जाऊ द्या ना तुम्ही. कम काळजी करताय.
भूक लागली असेल ना? तुले कसं माहीत? मी येते म्हटल्यावर माझा नवरा काय बी न खाता पिता मला घ्यायला येले, माहितीये मला. ओळखते ना मी त्याला. आपल्यासाठी पटकन काहीतरी खायला बनवते मी. जाऊ दे, नको. काय नको बनव. तू पण दमलीस. काय नको बनव. असं कसं? एक वेळ मी उपाशी झोपेन, पण माझ्या नवऱ्याला नाही उपाशी झोपू देणार मी. तुम्ही नका काळजी करू. आपल्यासाठी गरमागरम पटकन बनवून आणते काहीतरी. बरं. माय माय फोन देता का जरा तुम्ही? ते मुलींना कळवलंच नाही ना मी मुंबईला पोचले म्हणून. काळजी करत असतील ना त्या. कळव. मी सुखरूप पोचले. हे घ्या, आलेच. नैरोबी समुद्र सपाटीपासून 5000 फूट उंचीवर डोंगराच्या कुशीत मनातल्या मनात वाच ना. फोन लागत नाही बीचा. काय चाललंय? गो श्वेता, रेंज नसेल तिला गावी म्हणून लागत नसेल फोन. एवढं काय मंगळावर गाव आहे बे तिचं? ना चिट्ठी ना कोई संदेश, ना चिट्ठी ना कोई संदेश. जब से गई है पिया के देश, इथे आपण सगळे क्ल्यूलेस. मारू का हिला? तुम्ही सगळ्या वेड्या झालात का? एवढं का डेस्परेट होत आहे? मेसेज नाही केला, तिने फोन नाही केला. आपण कोण लागतो तिचे, तिने आपल्याला कळवायला? असं काय बोलतेस गो तेजा सारखं सारखं? अगं किती वाजलेत? केव्हाची निघाली आहे ती? तिने निदान घरी पोचल्यावर मेसेज तरी करायला पाहिजे होता. खूप वाजून गेलेत गो. काळजी नाही वाटणार? श्वेता, ट्रॅफिक मध्ये अडकली असेल का गो? कदाचित पोचलीच नसेल अजून म्हणून मेसेज केला नसेल. पण एवढा वेळ? तिचा मेसेज आलाय. सुखरूप पोचली म्हणतीये. जीव भांड्यात पडला. थांब, फोन करते तिला. काय चाललंय यार? मेसेज केला तिने आता आणि फोन लागत नाहीये. काय विषय आहे ग तुझं श्वेता? तू इकडे ठाण्यात, ती तिकडे जळगावला, अडोशाला. ओ बाई, आडोसा नाही, आसोदा येते. आसोदा. असू दे, असू दे, तेच ते. तिकडे झाडावर चढली असेल ती कुठेतरी. तिला रेंज मिळाली असेल, तिने तुला मेसेज केला असेल, झाडावरनं खाली उतरली असेल, रेंज गेली. गो श्वेता, ती खूप दिवसांनी तिकडे गेलीये. आता आपल्याशी गप्पा मारत बसेल का त्यांच्याशी बोलेल ती? तू नको काळजी करूस. जाऊन झोप. आपण उद्या ट्राय करूया तिला फोन. जा झोप आता. माय व, मला वाटलं घरात भूतगीत घुसलं का काय? नाही सासूबाई, ते यांना भूक लागली होती ना म्हणून त्यांच्यासाठी खिचडी करून खायला घालत होती त्यांनी. इथल्या रात्री चूल पेटवून काय पनवती लावते माय तू माझ्या घराले? हा, समजतं का नाही तुले? इथल्या रात्री फक्त भूत चुली पेटवतात. इथे सगळे झोपले आणि तू रांधी राहिली. चलो निघ बाहेर. ते अरे, समजी राहिलं का नाही तुले? हा, सगळे संस्कार तिकडे मुंबईच्या समुद्रात बुडवून आली आणि इथे मी सांगी राहिली तर तोंड फुगवून दाखवते मले. माय व, काय पाप केलं होतं माया मन्याने म्हणून ही अशी बायको भेटली त्याले. निघ ना तू.
इथली जर नवऱ्याची काळजी होती ना तर मग गेलीच कशाला मुंबईला? ते तांदूळ बिंदूळ भिजवून ठेवले. अहो, तुम्ही इथे असे काऊन उभे आहात? या ना, आपण अंगणात बसूयात. खूप दिवस झाले असं आपण एकत्र अंगणात नाही ना बसलोय. या ना, या. छान वाटतंय ना इथे एकदम. तुम्हाला माहितीये का, मला ना माझ्या एका स्वप्नाचीच आठवण झाली. कोणत्या? अहो, असंच आपण चांदण्यांमध्ये रात्री छान आपल्या रातराणीच्या सुगंधामध्ये असे बाहेर अंगणात बसलोय. आणि ते मी तुमच्यासाठी चुलीसमोर गरमागरम रांधी राहिले. आणि ते पिक्चरमध्ये सांगतात ना, तसंच एक कॅन्डल लाईट डिनर तसं आपण दोघं करतोय. अय्या, अहो, कॅन्डल लाईट डिनर नाही, पण चांदण्यामध्ये तर डिनर करूच शकतो ना आपण. हा, मी पटकन चूल मांडते आणि आपल्यासाठी काहीतरी खायला बनवते. आलेच? वल्लू, किती समजूतदार आहेस ग तू. पण तुझ्यासारख्या चांगल्या मुलींनाच हे सगळं सोसावं लागतं ना. हा, अहो, काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये. मगाशी आई किचन मध्ये जे बोलले ना, ते ऐकलंय मी. मला नाही आवडलं तिचं वागणं. अहो, खरंच नाही करायला मला तुम्ही काय बोलताय ते. अगं, इथं आल्यापासून आई तुझ्या मागे लागली. तिने तुला घरात चूल पेटवाले नाही म्हटलं ना. अहो, तेवढंच ना. अहो, त्यांचे नियम असतील ना काहीतरी. आपल्याला तरी कुठे सगळं माहिती आहे. मोठ्यांनाच सगळं माहित असतं. मी बी शिकेन हळूहळू सगळं. असे कुठे नियम असतात का ग? जाऊ द्या ना हो तुम्ही. तुम्ही नका काळजी करू. मी म्हंटल ना, मी चूल मांडते, पटकन जेवण बनवते आपल्यासाठी. आले, थांबा. काही गरज नाही चूल मांडायची. तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय. काय? बायको, हा, इथे कोणीच दिसत नाहीये. बंडू, ही क्लोज्ड फॅक्टरीज आहे ना, इथे कसं कुणी असणार आहे? बायको, पण माहोल एकंदर डेंजर दिसतोय. हा हो ना बंडू. बायको, हा, माझा हात धर. हा बंडू, हे काय केलं मी? बंडू, पण हे अशा लोनली स्पेसेस मध्ये असं कसं बोलवलं आपल्याला? आणि कुठे आहे तो बिल्डर्स? बायको, मला वाटतं तो बिल्डर इथे टॉवर बांधणार असेल. बंडू, हा पॉइंट्स आहे का? पॉइंट्स काय आहे? बिल्डर दिसत नाहीये. हा पॉइंट्स आहे. बंडू, मला कळलंय त्याने आपल्याला इथे का बोलवलं ते. का? त्याला आपल्याला मारून टाकायचंय बंडू. आणि आपल्या बॉडी तिथे गाडल्या ना तरी कोणाला कळणार नाही. बायको, अगं, नवरा घाबरला असेल तर त्याला अजून घाबरवायचं नसतं. त्याला धीर द्यायचा असतो. चल बघूया. बिल्डर्स, डीसी सेट, बिल्डर्स, डीसी सेट. बिल्डर्स, कुठे आहे ते? ओ बिल्डर्स. बिल्डर्स, डीसी सेट, बिल्डर्स.
बायको बायको अगं बघून चाल, कर्माने मरशील. हं? तुम्ही भी मरणार खर्माने. रेखाम करून देणार होतात बुलबुल बाघ. शब्द दिला होता. काय झाले? डीसी सेट, माफ करा डीसी सेट, पण आपलं काम सुरू आहे. त्यात ती बुलबुल आणि बाकीचे फाकरे अजून तिथेच कशी? अहो चांगलं काम व्हायला वेळ लागतोच ना. आम्हाला थोडा वेळ द्या ना प्लीज. प्लीज. आणि विश्वास ठेवा आमच्यावर. मी तुम्हाला बुलबुल बाग मिळवून देणार. बुथे आधी पण ठेवला होता हो विश्वास. त्यावेळी प्लॅन फसला, पण आता बघाच त्या 5 मुलींची मी कशी वाट लावतो ते. आणि तुम्ही जर नाही वाट लावली तर तुम्ही आमची वाट लावाल. क्लेवर बुथे. शेवटचा देतोय चान्स. लास्ट चान्स. आणि हो, या सगळ्यामध्ये माझं नाव कुठेच यायला नाही पाहिजे. नाही हो देणार. आता तुम्हाला कळेलच की दिसतो तितका लेचापेचा नाहीये हा बंडू भुते. आता गपचूप डाव कसा साधतो ते बघाच. गुड. तुमच्या नावातच आहे भूत. काम नाही झालं तर इथल्याच एका मशीनमध्ये टाकीन म्हणतो. मग होईल भूतेचे भूत. आव. इथं बस. बरं. हे काय? तुला आठवतंय आपण मुंबईला गेलो होतो डेटवर चायनीज खायले. हो, ते कसं विसरेन मी माझ्या भाषणाच्या दिवशी. आणि रडत रडत खाल्लं होतं मी ते. आता हसता हसता का? अगं आपल्या गावात हायवे जवळ हल्ली गाडी लागते. रात्री उशिरापर्यंत गर्दी असते त्याच्याकडे. मी आधीच ठरवलं होतं तू इथे आलीस ना तुला तिथे घेऊन जायचं. चायनीज खायले. मुंबईचं चायनीज खाल्लंयस ना तू. आता असो त्याचं खाऊन बघ. पण खाऊन एवढा खर्च केला हो तुम्ही. वेळीच का ग तू? एवढा प्रवास करून आली तू. एवढ्या रात्रीचं रांधायला लावू का तुले? आणि पैशाचं काय घेऊन बसलीस? माझ्या बायकोची स्माईल माझ्यासाठी लाख मोलाची आहे. लाजून झालं तर जेवायचं का? हो. हळू कसं आहे? छान आहे हो. एकदम तिखट तिखट आहे.
गोड मुलींना तिखट पदार्थ जास्त आवडतात ना कायले. हो का? पण काय हो, अशा कितीशा गोड मुलींना ओळखता तुम्ही? ए मला कसं माहित असेल? मला तर एकच गोड मुलगी माहिती, माई गोड बायको. हो का? रूमवर सगळं ठीक आहे ना? म्हणजे काही त्रास नाही ना तुले? नाही हो, सगळं काही खूप छान आहे आता. खरं सांगा, त्या पुरी नीट वगैरे आल्या ना तू अशी? आता ना आमच्या सगळ्यांची छान गट्टी जमली. बोलायला किती बी वाईट असल्या ना आता, तरी खूप गोड आहेत त्या मुली. बरं. आणि तू येते नानावाटी प्रोफेसर, अजून पण हाडतुडच करतात का तुले? नाही हो, त्यांच्याकडनं तर मला खूप काही शिकायला मिळतं. सांगितलं ना तुम्हाला, सगळं काही खूप छान आहे. पण सगळ्यात भारी ना एक गोष्ट आहे माझ्याकडे. काय ग? तुम्ही तुम्ही माझ्या बरोबर आहात ना, तर खरंच मी काय बी सहन करू शकते.